बेभान प्रेम आहे. बोल अर्जुन, माफी मागितलीस? अगं नाही ग, त्या मायाने स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. काय? तुझं बोलणं ऐकून इतकी वैतागली की थेट लपून बसली ती. अगं आमची भेटच नाही झाली, ती ऑफिसला अजून आलीच नाही. हे? पण मग स्वतःला कोंडून का घेतलं असेल असं? माहित नाही मला असं का केलं असेल. मी काय सांगू, खूपच विचित्र आहे. कधी समुद्रात स्वतःचं तोंड धुवायला जाते, कधी स्वतःला कोंडून घेते. काहीच समजत नाही काय चाललंय. कळलं तुला? हे सगळं ना त्या दिवशी तू केक लावल्यामुळे झालंय. बास झाला अर्जुन, आता तू लगेच सॉरी म्हण बरं. हो हॅलो साची, चेहऱ्यावर केक लावणं नॉर्मल आहे आणि तिचं वागणं नॉर्मल नाहीये. आणि असंही खोलीत कोंडून घे किंवा जेलमध्ये, मला त्याचं काय. असं कसं बोलतोस तू? कोणाला तरी त्रास दिलायस तू. पण नाही, या अर्जुनला काहीही पडलेलं नसतं. अर्जुन, असाही विचार करून बघ की एखादी गोष्ट तिला चालत नसेल किंवा एखादी जुनी आठवण असू शकते. अजून सही का नाही झालीये? ओके बाय 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 बाय. अर्जुन अर्जुन अर्जुन, कायम घाईत असतो हा. येस सर, माय मेंबर्स येतात. हॅलो. हा, काय झालं रिया? काय होणार आहे म्हणजे? ह्या इम्पॉर्टंट पेपर्सवर माया मॅडमची सही लागणार आहे आणि माया मॅडमचा पत्ताच नाही. ना कोणता फोन, ना कोणता मेसेज. कुणाला माहित नाही त्या कुठे आहेत. ठीक आहे ना, बॉस आहे ती, काही करू शकते. मीटिंग असेल, सुट्टी असू शकते. माया मॅम आणि सुट्टी शक्यच नाही. त्यांना चांगलंच माहितीये हे प्रोजेक्ट आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. असं कोणतं मोठं प्रोजेक्ट आहे? तुझं पहिलं शूट. मी केलेलं. कॉन्ट्रॅक्ट साईन नाही झालं मग कामच जाईल हातातून. आणि तेवढंच नाही, या प्रोजेक्टसाठी जी नवीन टीम हायर केलीये त्यांची पण सुट्टी. खरंय, माझ्यामुळे दोघांची नोकरी गेलेली आहे. पण आता नाही. असं कसं बोलतोस तू? कोणाला तरी त्रास दिलायस तू. पण नाही, या अर्जुनला काहीही पडलेलं नसतं. कॉन्ट्रॅक्ट साईन नाही झालं मग कामच जाईल हातातून. आणि तेवढंच नाही, या प्रोजेक्टसाठी जी नवीन टीम हायर केलीये त्यांची पण सुट्टी. ठीक आहे, माझ्यामुळे आली नाही ना, त्रास मी दिलाय ना, तर घेऊनही मीच येणार. सर प्लीज अजून थोडा वेळ. सर कॉन्ट्रॅक्टवर साईन होईल ना. माया मॅम त्या येणार आहेत सर. हे काय करतोयस तू? वेडा झालायस का? कॉन्ट्रॅक्ट दे. काय? कॉन्ट्रॅक्ट दे, मी सही करून आणतो. इथे काय लिहिलंय? जरा बघू. जरा शांत बस. तुला काय वाटतं रे, कालच्या तुझ्या पार्टी नंतर मी तुला पाठवणार आहे का माया मॅमला शोधायला? तुझ्या माया मॅडम घरात आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट दे, मी जाऊन सही घेऊन येतो. घरी जाऊन? माया मॅमच्या? तू जाणार आहेस? नक्कीच जाईन आणि आता जाणारच आहे. मूर्ख वाटतो का आम्ही? या सगळ्यांनी एवढी मेहनत घेतलीये, पण तुझ्या त्या माया मॅडमचं ऑफिसला यायचं मन नाहीये म्हणून आमची मेहनत वाया जाणार आहे, हो ना? शक्य नाहीये. कॉन्ट्रॅक्ट दे, मी घरी जातो आणि तिची सही घेऊन येतो. वा रे पट्ट्या, जे घर आजवर आतून मी नाही पाहिलं तिथे तुला येऊ देतील? याच्या खिशात एक दमडी नाहीये आणि मायाच्या घरी जायची स्वप्न बघतोय. ऐक रे ललवाणी, नाही लालवाणी, पैशांनी माज आणता येतो, रुबाब मात्र जन्मजात असतो. आणि रुबाब असेल ना तर माज उतरवता येतो. बाकी तुमचा माज सांभाळून ठेवा साहेब. मी जर माज दाखवला ना तर महाग पडेल तुम्हाला, कळलं? कॉन्ट्रॅक्ट दे. काय? एक बोलू का? मी एका जाम महत्वाच्या मिशनवर चाललोय. जा उडत. फोन ठेव तू. अच्छा, ओके, बाय. हो ठीक आहे ठीक आहे, मला माहिती आकडे मोजतोयस ते. कुठे जातोयस? मी चाललोय तुझ्या महामायेच्या घरी. काय? तू त्या मायाकडे चाललायस? हा? काय मजा आहे. याला म्हणतात खरं प्रेम. मला किंमत नाही, पण माया म्हटल्यानंतर लगेच उठून बसलीस. वा वा. जोक पुरे.
तू आता माझ्याकडे जातोयस माफी मागायला? हा, काय साची माफी? आणि मी वेडी झालीस का तू? मी तिला सॉरी नाही बोलणार आहे. किती गोड. आणि जी मुलं अशी गुरमी दाखवतात ना त्यांना गेटवे वरून मी समुद्रात ढकलते. ओ, तुला माहितीये का मी पोहू शकतो कारण मी नॅशनल स्विमर आहे. हा, पण तुला असं नुसतं ढकलणार नाहीये मी. पायाला दगड बांधणार, हात बांधणार, मगच ढकलेन मी. तुला माहितीये का तुझ्यातनं जर असा वेडेपणा आलाय मायासारखा. खूप चढेल रंग जेव्हा तुम्हा दोघींचा होईल संग. तू माया दोघी प्रेमात व्हा दंग. वा 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 वा. साची, अगं कोण आलंय बघ. हो बाबा. नाही, मला वेळ नाहीये. मला ना आता रश्मी आत्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, मस्त जेवायचंय. आणि मला ना तिच्यात काही इंटरेस्ट नाही. जा, तुझा तो लाडका सिक्युरिटी गार्ड आहे ना, आता तुझी वाट बघतोय. डोंट वरी, यावेळी सोडेल तो कारण तू सोबत नाहीयेस. आणि तसंही या वेळेला माझ्याकडे खास कारण आहे, कळलं? आणि हो, तुझ्या त्या रश्मी आत्याला ना माझ्याकडून एक पप्पी दे, ठीक आहे? ओके बाय. ओके बाय. बावळ आत्या. साची, कशी आहेस तू? मी ठीक आहे. आत्याला आवडणारी पप्पी नाही देणार? का नाही देणार? ही माझ्याकडून आणि ही त्या बावळट अर्जुन कडून. अर्जुन कसा आहे ग तो? एकदम मस्त आहे तो. तोच होता आता फोनवर. ठीक आहे, मी ना तुझ्या करता तो मसाल्याचा चहा बनवून आणते. आलेच. तुम्ही अजून उभे का? रश्मी ये बस ना. अगं ये ना आतमध्ये. या आत. हो हो. या चला. ये. काय रे तू परत आलास? नाही बोललो होतो ना मी. आज मी एका कामासाठी आलोय पण तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. पिक्चरची तिकीट आहेत, एकदम ब्लॉकबस्टर आहे. आणि त्यात चहा समोशांसाठी 100 रुपये नाही, 200, 300, 400, 500, 520, 540, 550, 2, 4, 5 रुपये अजून. सगळे दिलेत. अजून हवेत तर मला विका. काही मिळेल तर ते घ्या, ठीक आहे? मी जातो. अरे काय रे, कुठे चाललायस तू? हा काय रे, बावळट समजलायस का मला? आत्ता तर पैसे दिले ना भाऊ तुला. अरे हे तर चहा समोसे पॉपकॉर्न साठी दिलेस ना तूच तर बोललास. चोरा, पोलिसांना नाव सांगू? सांग की. बिल्डिंग मध्ये जबरदस्ती घुसण्याच्या प्रयत्नात तू जात जाशील. तुझ्या तर काय झालं? काय होणार? तू जाऊन बस त्या जान्हवीच्या घरी. काय दिलंस त्या दिवशी मला? फक्त 70,000च्या 2 बांगड्या. मला हे चालणार नाहीये. तुला चालत असेल असली चिल्लर. कम ऑन क्षिप्रा, तेव्हा जे तिच्या हातात होतं तिने दिलं. हार बाजू घेतोयस रे बायकोची? बाजू घेतोय? तू पाहिलंस ना मी कसं वागतोय तिच्याशी. कोणासाठी केलं हे?
फक्त तुझ्यासाठी. माझ्यासाठी? मी कोण आहे? मला नेहमी दुसरीचाच दर्जा, आणि ती मात्र महालाची राणी, जी आपल्या नवऱ्याला भीक घालते. भीक. अगं क्षिप्रा प्लीज, काय बोलतेस तू? कुठे जातेस? मी इथून जाणार? कसं वाटलं हे तुला की मी हे घर सोडून जाईन? तू जाणार आहेस इथून. म्हणजे क्षिप्रा प्लीज, मी कसा जाऊ शकतो तुला सोडून? मी माझं जग सोडलंय फक्त तुझ्यासाठी. मी सांगितलं होतं. नाही पण हे बघ, आता खूप झालं. माहितीये तुझ्यामुळे किती अपमान होतो माझा. प्रत्येक पार्टीत त्याच साड्या, तेच दागिने. आणि तुझी ती जान्हवी, कधी राहू मी तिच्यासारखी? याचं कारण तू आहेस. क्षिप्रा माय लव्ह डार्लिंग, तुला जे काही पाहिजे ना मी आणून देईन. हो, जसं काही तुझी ती माया तुला घेऊन देणार आहे सगळं. हो, घेऊ देईल ती. आणि जर घेऊ दिलं नाही ना तर हेच खाऊन आणीन मी. असंही तिचा बराच हिशोब बाकी आहे. लवकरच करेन. आई ग, धक्के मारत हकलून लावलं तुला. काय रे? हॅलो, गप्प बस. उपाय तर बोल. चूक कोणी केलेली? तू ना? मग उपाय सुद्धा तूच शोध. पण इतकं काय चुकलोय मी? माझं काय चुकलंय? अरे सर, आपण तर अर्जुन देशमुख आहात. आपण कसे काय चुकणार नाही का? जिने बॉसच्या तोंडावर केक फासला ती मी होते. साचीने लावलेला साहेब. तुला कसं काय माहिती केक मुळे तिने कोंडून घेतलंय ते? काय माहिती, बॉयफ्रेंड पण असेल तिचा. ब्रेकअप झाला असावा कदाचित. तिचा बॉयफ्रेंड नाहीये रे. तुला सांगून करणार आहे? हो अर्जुन, मला सगळं माहितीये. तुला ना डोकंच नाहीये. समज माया महाजनीचा बॉयफ्रेंड असता ना तर मीडियावर धूम झाली असती. म्हणून सांगते, जरा माणसात राहत जा. साची, मी कायम तुझ्या सोबतच असतो. चूक आहे. आणि तुला हे सगळं समजवते ते चूक आहे, हो ना? असं कसं अरेंज्ड मॅरेज? रश्मी, अगं हे सगळं बोलायची गरज आहे का? गप्प बसा. ऐक ना वहिनी, लग्न अशीच जुळतात ना. मुलगा बघा, अगदी चांगलं स्थळ आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, चांगला कमावतो, आई वडील पण लांब राहतात. पण साची तर अगं काय बोलतेस तू हे? गप्प बसा ना. उगाच आपलं सगळीकडे बोभाटा झालाय की अर्जुन आणि साची एकत्र असतात. पुढचा काही विचार केलाय दोघांनी? नाही ना. अहो, लहान आहेत ते. वहिनी, चुकतेस तू. आता दोघही कळते झाले आहेत, रोजच्या भेटी आहेत. लोक चर्चा करणारच ना मागे. दादा, मी असं म्हणत नाही की मुलगा वाईट आहे. माझ्याही अंग खांद्यावर खेळलाय ना तो. पण म्हणून काय आपण आपल्या मुलीला मोकाट सोडायचं? कधी ना कधी लग्नाला उभं राहावंच लागणार आहे. पण मग साची आणि अर्जुनचा आपसात ठरतच नाहीये तर मग काय हरकत आहे साचीचं आपण दुसरीकडे लग्न केलं तर? रश्मी, असं काही नाहीये. फक्त मैत्री. अर्जुन, तुला ना खरंच काही कळत नाहीये. तुला माझं ऐकायचंच नसतं कधी. ऐक, आता जर तू माफी नाही मागितलीस ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाहीये, कळलं? अच्छा, म्हणजे आपल्या दोघात आता माया आली तर तुला माझ्यापेक्षा आता माया जवळ आहे? अर्जुन बेबी, तुला माहितीये ना माझ्या आयुष्यात तू सोडून अजून कोण आहे? याचं कारण काय? कारण तू माझं जीव आहेस, जीव. आत्या घे. बघ अर्जुन, आता जर तू आता तिची माफी नाही मागितलीस ना मग तुझे कमावलेले ऍप्स आहेत ना त्यावर मी जोरात फटके मारेन, कळलं? तुझ्या ऍप्स बद्दल बोलतेय, जिम मधल्या. नाही, माझं पोट सुटलेलं नाहीये. मी कशाला तुझ्या बरोबर जिम मध्ये येऊ? आता पकवू नकोस. तू मायाला सॉरी बोलशील म्हणजे बोलशील, नाही तर मला अजिबात फोन करायचा नाही, पुन्हा कधीच नाही. बाय. हॅलो हॅलो हॅलो. गप्प बसा. लहानपणापासूनची मैत्री आहे, चालते अशी मस्करी. अगं अगं तसं काही सिरियस नाहीये. दादा, उद्या पोरं हाताबाहेर गेली तर हेच म्हणशील का? साचीला एकदा मुलगा दाखवून घेऊ, मग पुढचं पुढे. या पेपर्सवर आज तुझी सही घेणारच आहे माया. आयडिया आलोच.
जा. चला निघा इथून. वाढदिवस आहे तिचा. जेलची धमकी देतेस? तुझी इतकी हिंमत वाढली की आता तू मला जेलमध्ये टाकणार? मला सोडा ना, सोडा अरे ए, ए, चल सोड. नाही, नो नो नो, कम ऑन. तुम्ही का आलाय तुम्ही इथे? अजून किती अपमान करणार माझा? कमाल आहे. एका बायकोला तर आनंद झाला पाहिजे की आपला नवरा आज घरी आलाय. त्याचं स्वागत नाही करणार का? त्याला काही हवं नको ते नाही बघणार का? आणि तू बघ, तू मला विचारतेस की मी का आलो म्हणून. काय हवंय तुम्हाला? म्हणजे काही हवं असेल तरच मी इथे येतो का? अश्विन प्लीज. माया. अश्विन प्लीज. माया बेबी. अश्विन प्लीज आज नको. तिला त्रास देऊ नका. ती खूप अपसेट आहे आज. प्लीज जा तुम्ही. अगं तिला आज भेटण्यातच आनंद आहे ना माया बेबी. अश्विन प्लीज प्लीज जा. निघून जा इथून. खूप हट्टी आहेस तू जान्हवी. ठीक आहे, 5 लाख. 5 लाख? हो 5 लाख. तेवढे दे मला, मी निघून जाईन इथून. आता 10 दिवसांपूर्वीच पैसे दिले होते ना अश्विन? आणि काल मी बांगड्या दिल्या. कालच्या त्या बांगड्या काही हजारांच्या होत्या जान्हवी. भीक होती. आज मला माझा हक्क हवा. अश्विन मी दर महिन्याला तुम्हाला 5 लाख देते ना. अगं असे उडतात 5 लाख. कमॉन जान्हवी, मी माया महाजनीचा बाप आहे. तेवढं तरी स्टँडर्ड दाखवावं लागतं मला, नाहीतर लोक काय म्हणतील? माझी माझी माया काय म्हणेल मला? माया बेबी. अश्विन अश्विन जुगारात पैसे हरून येता तुम्ही. त्या क्षिप्राच्या घरावर सारा पैसा ओवाळता. लाज नाही वाटत ना तुम्हाला? तुमच्याच मुलीचा पैसा असा उधळता. जर मुलीला बापाचं आयुष्य उद्ध्वस्त करताना लाज वाटत नसेल तर मग बापाला मुलीचा पैसा उधळताना कसली आली आहे लाज? 5 लाख. एक पैसा नाही देणार तुम्हाला. निघून जा इथून. माझी मुलगी आपली म्हण. माझी मुलगी कमावते ती तुम्हाला भीक देण्यासाठी नाही. उगाच विषय वाढवतेस जान्हवी. माया बेबी. अश्विन आधी जा तुम्ही. अश्विन माया प्लीज निघा इथून. काय करतेस जान्हवी? जा तुम्ही. अगं तुम्हाला हकलतेस कशाला जान्हवी? इथून निघा मला मायाशी तुम्ही. बोलू तर दे जान्हवी. निघून ऐक जा माझं. इथून. माया दरवाजा कितीही वेळा बंद कर जान्हवी, पण माझा आवाज माझ्या मायापर्यंत पोहोचवण्यापासून तू थांबू शकत नाहीस. उद्या मला 5 लाख हवेत. नाहीतर मला मायाला नाईलाजाने हे सांगावं लागेल की तिची मम्मी तिच्या लाडक्या पप्पांना दर महिन्याला कसे खूप सारे पैसे देते. अश्विन. आणि जर माया बेबीला हे सगळं कळलं तर तुला माहितीये. नाही अश्विन. माया बेबी. माया बेबी. प्लीज पप्पा सोडा. तुला सोडू? हा नको कोंडू तुला. हा सॉरी बोलतेस? माया माझीही मुलगी आहे. जर जास्त माज दाखवलास ना तर तिला दूर करेन तुझ्यापासून. झाली